तर ही बघा माझी सगळी मुंबई जायची तयारी करून बसली होती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे साईल गाडी ब्लॉग. तर आज जायचं होता माका मुंबई. पूर्ण बोजा पॅक झालो तरी ही आपली काय ऐकत नव्हती. ती म्हणता 2 फणस काढ आणि घेऊनच जातो. मग काय तिचं ऐकलंय आणि फणसाच्या झाडावर चढलंय. एक एक जसं जसं फणस काढी होते तसं तसं तिच्याकडे देवतंय. 2 फणस काढलंय आणि तसंच बुळकन घसरत घसरत खाली इलंय. फणसाचा डीग गळा होतो म्हणून मम्मीक सांगलंय तूच काय तर करणी घरी घेऊन ये. नंतर मग माझं मुंबई नेवचो बोजा पॅक करून ही आपली माझी वाट बघत राहिली होती. बोजा तर एवढं होतो माझ्याकडे की नेव कसा असा झाला होता. मग काय हे का आपली गाडी काढू सांगलंय आणि म्हटलं माका आधी पोचून ये चल, कारण माका काय एवढा सगळा एकट्याक जाणार नाही. नंतर मग मी सांगल्याप्रमाणे तो ऐकलो आणि माका सोडू गेलो. आणि ह्या बघा काय ह्या मुंबईत निलय नाही असा कधी होऊ शकत नाही. आणि बोजा एवढं होतो तर एका ट्रीपमध्ये जाऊ शकत नाही, म्हणून अजून एक ट्रीप मारूची लागली. हळूहळू त्या जागेवर पोचून बघते दवसराकडे तर मरणाची गर्दी झालेली होती. मी म्हटलंय लग्नांक येलेले सगळे माझ्यासोबतच जातात की काय. आणि सगळे बोजा बघल्यास तर सगळ्यांचे आंब्याचेच बॉक्स होते. सगळ्यांची गाडी एक एक येत होते, पण माझी गाडी काय अजून येत नव्हती. म्हणून मी आपलं माझ्या गाडीची वाट बघित राहिलोय. आणि या बघा काय अकडे तर गाडीची डिक्की पूर्ण पॅक झाली होती आंब्याच्या बॉक्सने. तरी पण अजून रवत नाही तरी घुशीत होते. मी म्हटले मरून दे, काय करतात तर करून दे, माझी गाडी अजून खाई येत नाही. त्यानंतर ही बघा माझी पण गाडी येली. गाडी तर बाहेरनं दिसोक चांगली होती, पण आतमधनं कशी होती ही बसणाऱ्यांकाच माहिती. नंतर म्हटलं आता काय मुंबई जाणारच होय, म्हटलं शेवटचं एक कोकणातलं व्ह्यू दाखवूया. म्हणून या बारकासा या काहीतरी ह्या घेतलंय. त्यानंतर आमची गाडी डायरेक्ट जेवक थांबली. थंय जाऊन बघते तर सर मरणाचे गाडी लागलेले होते. मग म्हटलं जरासा काहीतरी खाऊन जाऊया. नंतर मी डायरेक्ट पोचले माझ्या रूमजवळ. तर चला, तर तुमका हा व्हिडिओ आवडलो असा तर नक्कीच लाईक शेअर आणि फॉलो करा.